हाय हॅलो एव्हरीवन, कशा आहेत तुम्ही सर्वजण? मी पण खूप मस्त मजेत. तुम्हा सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. सो कालची आपली रेसिपी राहिली होती फायनली, पालकची डाळ आपण बनवणार होतो. सो पालक बघा ना आज ठेवलाय, पण थोडासा हे झालाय की पालक. आणि तिकडे मी टाकले ना डाळ भिजत. ठीक आहे. सो डाळ कुकरला भिजत टाकले, वरती भात घातलेला आहे. निर्वीला जायचं शाळेत, निर्वी करते तयारी, दाखवते. पसारा काढायचा काढायचा ना, म्हणजे सावरायचा. सगळे क्वेश्चन पेपर जे आहे ते सगळे एकत्र करून ठेवते आणि तिची बॅग पॅक करते. माझं झालं की मग शाळेला जायची तयारी करायची आहे तिची. अरे पडला माझा फ्राय पण करायची राईस पण माझ्या कुकरची वाट बघा कशी लागते. ह्या कुकरमुळे माझ्या गॅसची वाट बघा कशी लागते. ही अशी घाणेरडं होतं माझं गॅस. इतकं स्वच्छ पाहायची माझी लक्ष्मी, खरंच लक्ष्मी आहे ही. नाही ह्या कुकरमुळे घाण होऊन जाते पूर्ण असं. आणि घासताना तेवढं नाकीनं येतं ना मला हे कुकर, अक्षरशः नको वाटतं. पण करणार काय, ह्याच्याशिवाय शिजत पण नाही. इकडे घेतल्यात मी पालकची धुवून पानं. इकडे बॅटर तयार झालं आहे. आता ह्याला आपण खाली ठेवूया आणि इथे कुकर कढई ठेवूया. चलो गाईस, आता आपण मस्तपैकी टाकायचे. मग तेल कढईत गरम करायला ठेवले मी. भात पण झाला असेल आपला, तयार झालं. भात गॅस घालून टाकते आणि इकडे टाकते तेल. आणि तेलात टाकूया आपण मस्तपैकी कुरकुरीत भजी करायला. चला तर. हो, मैंने एक पत्ता डाला, एक पान टाकले मी. मैगी मैगी बनाओ, मैगी मैगी मैगी. दूसरा पत्ता गया. जे बनवते आपण मस्त की पालकच्या पानांची भाजी. हा गेला तिसरा. टाकायचं डुडू डुडू डुडू. आज जाय तुला.
सो गाईस आपण परतून घेतलेले आहे. उठतोय मी, ते थोडंसं मॉइश्चरायझर आहे, पाणी आहे त्याच्यामुळे भीती वाटते. घेऊन नाही करू पूर्णच्या पूर्ण चलो आपला हे रेडी है खाने के लिए. पूर्णच्या पूर्ण चिपकले आहे ते. एक थोडासाच तुकडा पडला आहे काय. अभी निर्भय खाऊन मला सांगेल कैसा बना है. चटणी कैसी बनी, पुदीना बिना चटणी कैसी बनी. नक्की सांग. चला तर मग निर्भीचे एक्सप्रेशन आपण बाय. घेतले आपल्या भजी खायला. तर ताई आपल्याला सांगेल भजी कशी झाली पालकची. ई चिवा पकडल्यासारखं पकडली ताईने. गरम आहे का ताई. चिवा आता चिवा जाणार आहे चिनीचं तोंडात. शिजलंय का बरोबर. चला तर इकडे झालेली आपली डाळ शिजून रेडी. इकडे फोडणीला पण घातले त्याच कढईमध्ये. एरवीने खाऊन बघा कसं टाकलंय हे भजी. पण आवडीने खाते काय वाटत नाही. आणि इथे रेडी आहे आपली डाळ. त्याच्यामध्ये टाकलेत मी कांदा टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकला होता तुम्ही ह्याच्यात नाही टाकलेलं आहे. जिरं कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून याची फोडणी घातलेली आहे. आता हे आपण सगळं मिक्स करून ठेवूया आणि मग त्याच्यामध्ये बॅटर टाकूया. मस्त शिजले हे गरगरीत एकदम छान. आपण टाकून घेऊया. इकडे फोडणीचं पण झालंय काम. त्यात हळद मसाले टाकून घेऊया, मीठ टाकून घेऊया. टाकून झालं हे फोडणी. चलो आपली डाळ इथे रेडी झालेली आहे. मस्तपैकी उकळी आली आहे छान अशी. किचन मध्ये असली की असं ह्या पाण्याच्या धारा लागल्यात पूर्ण. आपलं जेवण झालंय रेडी पटकपट. आता जेवायचं आहे. जेवण घेते. गोळी खायची. मॉर्निंगची पण नाही खाल्ली मी, ती खाऊन घेते जेवते. आणि ठीक आहे कसं ना बघा पाऊस नाही सगळं सुख खटखटीत पडलंय तिकडे. उजेड एवढा येतोय तर पूर्ण भिजले घामाघूम झाले. चला जेवण झालंय. जेवून घेऊया आपण आणि रिलॅक्स करूया. काही कसं आहे ना गरमागरम जेवली तरच मला जेवण जातं. नाही तर तुम्ही म्हणाल थंड करून मग आरामात जेवू बनवून ठेवू. नाही लगेचच्या लगेच करायचं आणि जेवून घ्यायचं. चला तिला झालेल्या निर्वीचं चारून खाऊन सगळं आता ती गेले तोंड हातपाय धुवायला. आता कपडे घालायचे तिला आणि पटापट कपडे घालून झाले तिची तयारी करायची आणि तिला शाळेत पाठवायचं. आज फायनली जेवली जेवून गेले आणि टिफिन पण घेतला. वॉटर बॉटल भरले बॅग भरून ठेवले तिकडे. सो आता चला मला पण जेवायचं. मला भूक लागली कसं तरी होते की डोकं दुखतंय आणि भूक सारखी लागते. गोळी खायची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे.